नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे. आणि सॅनिटायझरनी हात घासताय ना? घासलेच पाहिजे. हाच संदेश घेऊन तुम्हाला हसवण्यासाठी घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम. कालच्या भागात आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतले आपले लाडके कलाकार. आज सुद्धा ते आपल्या बरोबर असणार आहेत. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आता वेळ झालेली आहे गुलकंद केबल नेटवर्कच्या आपल्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे माझ्या नवऱ्याची पिंकी. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या गुलकंद केबल नेटवर्कच्या मालिकेकडे वळण्याची, जिचं नाव आहे माझ्या नवऱ्याची पिंकी. पाहूयात मालिकेत पुढे काय घडतंय. बच्चन अरे हे अरे काय आहे हा? अरे गुरु आला रे, गुरु गुलशन गुरु नाही आला. हे असे पळताय तुम्ही. आमची इमेज तशी झाली ना आता. अच्छा, म्हणजे लेडी किलर. रेडिक्युलस. चुपस. अरे हे बघ, गुरुनाथ आहे मी, गुरुनाथ. ज्या गोष्टीवर माझा डोळा असतो ना, ती गोष्ट मला मिळते. आणि आता आता एक नवीन पाखरू सापडलाय. कोण? माया. मैया मैया गुलाबी तारे चुनने तुझे मुझे पर तुम्हें दर्द कितना मैया मैया गुलाबी तारे चुनने सारे चुन मैया मैया तुझे दर्द के मारे. कोण कोण आहेस तू? माया. कोण आहेस? माया आहे मी, माया. तुला महामाया म्हणायचंय का? शट अप. माइंड युअर लँग्वेज. तोंड सांभाळून बोला, कळलं का? काय काय काय? सौमित्रीच्या कंपनीची शेव आहे मी. शेव नाही का? सीईओ असा शब्द आहे, सीईओ. ती स्पेलिंग आहे सीईओ. उच्चार त्याचा काय आहे? शेव. सीईओ शेव, कळलं का? जास्त नाटक करू नका, नीट बोला माझ्याशी, नाही तर मी निघून जाईन इथून. गंमत केली तू अशी निघून गेलीस ना की मला असं वाटतं की माझं एटीएम जात आहे. व्हॉट? एटीएम? आय एम एटीएम? काय बोलताय काय तुम्ही? तसं नाहीये. मग? म्हणजे ऑल टाइम माया एटीएम अशी म्हणजे ऑल टाइम माया निघून चालली असं वाटतं का मला. माया तुम्ही पण तुझं तर लग्न झालंय ना त्या शनेयाशी? भेटली होती मला. अगं वेडी आहे की ती. What? एक नंबर वेडी आहे ती. इतकी बेकल आहे. म्हणजे कहो मला सांगा, जर दूध जर पाकिटात मिळत असेल तर मग हे लोक गाय म्हशीला का बांधून ठेवतात? काय बोलणार आहे आता? काय? मग असं करते? मग तुझ्या डोक्याला काय लागलं इथे? तिचेच प्रताप आहेत ना. नाही पण झालं काय? काय झालं काय? ती काय माहितीये का, नारळ असं चाकूनी कापत होती. व्हॉट? हा, मी म्हणलं अगं वेडी आहेस का, जरा डोकं वापर. तर तेच नारळ तिने माझ्या डोक्यावर फोडलं. आणि म्हणलं थँक्यू हा, तू तुझं डोकं वापरायला दिलं. काय बोलणार? माय गॉड, नारळ चाकूने कापत होती ती. त्याच्यापेक्षा चांगली युक्ती होती ना. काय? नारळाला आमिष द्यायचं, लगेच फुटतो. नारळाला कस काय आमिष देणार आहे? का? आमदाराला आमिष दिलं की तोही फुटतो, मग नारळ का नाही फुटणार? आहे का नाही? हे काय? अरे देवा, ते काय कमी होती, आता हे आली. ती 1 शनाया आणि ही 1.5 शनाया. खूपच लागलंय रे तुला. बस 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 इथे बस. किती लागलंय रे? अरे बापरे.
जरा प्रेमाने फुंकर घाल ना. ए हा? काय हम्म. तू डोळे बंद कर ना. केले बघ. काय हे? या! अरे काय आहे? हे काय आहे? सोशल डिस्टन्सिंग. हा, हा. हो एवढं लांबून फू फू करायचं. कळलं का? अरे बापरे ए, थांब 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 हलू नकोस तू अजिबात. हॅलो? तुझ्या डोक्यावर ना डास बसलाय डास. थांब 1 मिनिट हलू नको. थांब थांब. काय झालं? अरे तू काय वेडी आहे का? डोक्यावर पडलीस का तू? मी नव्हते डास तुझ्या डोक्यावर पडला होता. नशीब समज मी मारलं त्याला. नाही तर मेला असतास. साधा डास नव्हता काही. डेंग्यूचा डास होता म्हणून मी त्याच्या डेंग्यूवरच मारलं. असं काय करू नकोस ग. ओके. माया काय व? तू काय व? नाही म्हणजे काय? हा हा तू काहीतरी विसरतेस असं नाही काय वाटत तुला? म्हणजे नाही मेकअप केलाय मी. अगं मेकअप बद्दल नाही बोलत आहे मी. मग? तू काय डायलॉग विसरली तरी चालते पण मेकअप विसरत नाहीस तू. अगं आज माझा जन्म झालाय ना. काय म्हणजे आज तुझं बारसं आहे? जन्म ज्या दिवशी सोशल डिस्टन्स. अगं ज्या दिवशी बारसं नसतं हा. ग. आज माझा काय करते? नाही काही नाही सुद्धा. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवस. ए तू पण ना. अरे मस्करी करत होते मी तुझी. हो का? बस 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 बस. हे बघ मी तुझ्यासाठी की नाही केक पण आणलाय. ओ सरप्राईज. माय गॉड. तू माझ्यासाठी केक बनवलायस? मग हाय का नाही झाक? म्हणजे हाय का नाही आहे की नाही चांगला? हो हो. हे कुठे शिकलीस कुठे तू हे सगळं? लॉकडाऊन मध्ये हो? रेसिपी शिकून घेतली बाबा सगळी मी. किती छान आहे ना गॅरी. हा? ती चेरी खा ना. हो, खातो. ओ माय गॉड. सो स्वीट. हा छान आहे ना? केलं कशाचं केलं का? बिस्किटचं. हा म्हणजे काय करायचं माहिती का? बिस्किट असं बिस्किट असे हे करायचे म्हणजे ते कुच करायचं व क्रश करायचे. क्रश. ओ माय गॉड. हा क्रश करायचे त्यातून बनवलेत मी. इतकी बिस्किट आणले कुठून? काय झालं माहिती का? आमचा मुन्ना आहे ना मुन्ना. माझी आई आली आणि त्याला घेऊन गेली. हो. त्यामुळे सगळी बिस्किट तशीच राहिली. मग केक बनवला त्याचा. बाय द वे मुन्ना कोण? आमचं कुत्रव. येडी आहे का तू? नाही नाही कुत्र्याच्या बिस्किटचा केक. कुत्र्याच्या बिस्किटचा केक मला बनवतेस? तसं नाही. झाला का केक खाऊन? कोण आहे? शनया. हे माया. हा. तू लप ना. नाही नाही मी नाही लपणार. अगं लप ना माया प्लीज. नाही नाही मी नाही लपणार. 10, 20, अगं बाई 30, अगं बाई, 40, सुरू झाला खेळ. 50, अगं बाई कुठं? इथं इथं. गॅरी 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 काय गॅरी हं? काय करतोयस इथे? हे मी इथे बागेत आलो होतो हे कापूस घ्यायला. कापूस बागेत उगवतो? मग कुठे उगवतो? उशीत. ओ शिट काय बोलते ही? पिंकी कापूस कुठे उगवतो? एक मिनिट. हे पिंकी कोण आहे? हा? आणि सारखं सारखं तू तिच्याशी काय बोलत असते? काय काय भानगड आहे मला कळली पाहिजे ती. पिंकी काही भानगड बिनगड नाहीये. मग? माझी मैत्रीण आहे. शी इज अ फ्रेंड. हा मैत्रीण आहे ना. हा? मग तुला मी किती वेळ सांगतो की तिची माझी भेट करून दे. तिची माझी भेट करून दे. तू का भेटवत नाहीस मला? हो तुला पिंकीला दाखवणं म्हणजे सापाला फ्रॉग दाखवण्यासारखं आहे. दिसलं की गिळ. दिसलं की गिळ. शन्या असा आहे का ग तुझा गॅरी? हं? गॅरी नाही वॅरियस. हा? म्हणजे 7 जन्माचा वॅरियस वॅरी माझा. व्हेरी गुड. ओ ओ तर सारखा तिकडे. हा या गाव जेवणच आहे ना. हो मग वांग्याची भाजी आहे काय?
बुंदी पण आहे बुंदी. सागऱ्या कुशा मी राधिका असते राधिका. मी माया असते माया. माया माया तू इथे काय करतेस? मला गॅरीने लपवलंय. आम्ही लपाछपी खेळतोय. पण तू काय करतेस इथे? माझी त्याच्याबरोबर आंधळी कोशिंबीर खेळून झालीये का तिची? हा? आणि ती काय करते इथं? ती ती खो खो खेळते. हा म्हणजे दुसरी शनाया येते ती पहिलीला खो देते, मग पहिली येते ती दुसरीला खो देते. मग आता दुसरे का येईल? तिच्या दाढीचं ऑपरेशन झालं की येईल. तिला पण दाढी येते आपल्यासारखी? हे! अरे दाढीचं म्हणजे दाढ दाढ दाढ. मग तुला नीट दाढ बोलता येत नाही का? अरे तुला काय दाढ भरली का नीट ऐकायला? का चिच्या? राधिका तू तू काय करतेस इथे? मी काय करते? हा? काओ बाप्पा केक कापू. आज तुमचा नसलेला बर्थडे सेलिब्रेट करू केला असताय बे. एक मिनिट. नसलेला बर्थडे म्हणजे आजच बर्थडे आहे त्यांचा. काही काय गॅरीचा बर्थडे गटारीच्या दिवशी असतो. किती लोकांनी त्याला लोळताना बघितलंय. माय गॉड. गॅरी हे खरं आहे होय? गुपचूप बसा. काय काय पण काय बोलता तुम्ही? अगं हे खोटारडे आहेत, एक नंबरच्या खोटारडे आहेत. या खोटं बोलतायत. हे हे जळतायत ग आपल्या प्रेमावर ना. ह्या जळतायत. सागर आहे मी. हा हा माहिती आपल्या प्रेमावर ना ह्या जळतायत माहिती. मला सांग मग आजपर्यंत एकीने तरी माझा बर्थडे लक्षात ठेवलाय का? हा ठेवलाय? तू तू पहिली आहेस माया, तिने माझा बर्थडे लक्षात ठेवलाय. माझ्यासाठी केक आणलाय माहिती. बघतेस ना राधिका, ही सचवा लाय खोटारडा आहे हा माणूस. त्याचा खोटेपणा आत्ताच सगळ्यांसमोर येईल. काओ बाप्पा काओ. खोटेपणा? याचा खोटेपणा? होय. अरे एवढा सज्जन माणूस तुम्ही दोघे मिळून याला कामून त्रास देत आहे. अगं अगं तसं तर ताक सुद्धा सज्जन दिसतं, पण एवढंच साधं सुधं दिसणारं ताक अख्ख्या अण्णांना बिघडवून टाकतं. रात्रीच खेळ चाले बघूक नाही काय? यो तुमका पण फसवणार असय. माका पण होय तर. हे खरं आहे. हे खरं आहे का? अगं तिला विचार तिच्याकडे काय प्रूफ आहे काय ते. बोला काय वॉटर प्रूफ आहे? म्हणजे काय प्रूफ आहे तुमच्याकडे? माझ्याकडे प्रूफ आहे. कोण आहेस तू? श्रेयश श्रेयश. पिंकी असं काय करतेस? अगं तुला जेव्हापासून बघितलं ना तेव्हापासून काहीच सुचत नाही ग मला. तसं तर स्क्रिप्ट पाहिल्याबरोबर पण तुला काही सुचत नाही. काय ते पिंकीचं कौतुक कोणाला सांगतो बे? कुठे बघितलंस तू पहिल्यांदा मला? कधी पडलास माझ्या प्रेमात? बस स्टॉपवर शेंगदाण्यावाल्याचे शेंगदाणे ढापत होतीस ना, तेव्हाच तू माझं हृदय ढापलंस. सिरियल मध्ये याचं लग्न झालेलं दाखवलंय का? अगं हा सिरियल मध्ये कधी कधी दाखवतात. त्याचं लग्न काय दाखवणार? आज तर डायरेक्ट चला हवा येऊ द्यामध्ये दाखवलंय. त्याचं कॅरेक्टर म्हणून खुश होईल तो. तरीच हा हिच्या प्रेमात पडलाय. माय गॉड. पिंकी तू फक्त हो म्हण, मी तुझ्यासाठी काही घ्यायला तयार आहे. पिंकी मग माझी वाक्य घे ना. मला फार कंटाळ येतो बाई. पिंकी असं काय करतेस? पिंकी हे शक्य नाही शेरस. मी माझी कलेजी दुसऱ्या कुणाला तरी दिली. व्हॉट? काय भाषा? कलेची मीन्स? कलेजी म्हणजे हृदय. हृदय इथं असतं ना हृदय. अरे कलेजी म्हणजे हे लिव्हर. ते पिक्चर मध्ये म्हणतात ना, तुम मेरे कलेजी का तुकडा हो. ते म्हणजे काय असं का तुम मेरे लिव्हर का तुकडा हो असं. बर तू कोणाला दिलेस तुझं लिव्हर? कलेजी ते काय ते हृदय? गॅरीला. गॅरी?
ए गॅरी अगं काय बोलतेस गॅरी व्हॉट इज दिस काय चाललंय काय म्हणते ही हा सांग बरं मला अगं माझा काही संबंध नाहीये गॅरी हा. काय हे एवढा चांगला मेल बॉक्स सोडून तू या पोस्टरच्या पेटीच्या मागे पडलायस? एक मिनिट मी पण मेलच बॉक्स आहे हे म्हणजे आम्ही मेलची सुविधा आता सुरू केलेली आहे. पोस्टाची पेटी काय आम्ही पण आता अपडेट झालो. आमचं स्पीड पोस्ट कुरिअरपेक्षा फास्ट आहे. किती प्रायव्हेट कुरिअर आली तरी पोस्टाची गर्दी कमी होत नसते. जीपीओ मी काय म्हणतो तू आज बाई करायचं ठरवलंय का पोस्टाची पेटीच करणार आहे स्किट मध्ये आल्यापासून तेच चालू आहे म्हणून म्हटलं. नाही मी पिंकीच आहे. हा. गॅरी तू माझ्याशी ही हा हा कर. गॅरी हलकट नालायक बेशरम तुझा मुर्दा बशिवला तुझा अगं तिचं काय ऐकते ती खोटं बोलते ती. खोटं काय खोटं तूच आहेस तो लखोबा खांडकेकर. हे बघ माया गप्प बसा. तुम्ही किती म्हणालात काही म्हणालात तरी तो तूच आहे. वा 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 आता मकर नानासपुरे. अरे तो तूच आहेस रे तमकाळ्या. गप्प बसा. काय चाललंय तुमचं इथे? काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? अरे हा माणूस ह्या माणसाला फसवतोय. हा माणूस ह्या बाई माणसाला फसवतोय. आता न्याय झालाच पाहिजे. अगं काय हे हा काय न्याय झाला पाहिजे? ही खोटं बोलते. हे बाई मला सांग मी तुला कुठे कधीतरी भेटलेलो आहे का? अरे असं काय करतोस ढेरी? गॅरी असं काय करतोस? विसरलास का? आपली पहिली भेट तुला आठवत नाही का? कुठे? वॉटर पार्क मध्ये नव्हतो का आपण पहिल्यांदा भेटलो? तू तलावाच्या बाजूला उभा राहून बोरं खात होतास आणि बिया माशांना टाकत होतास. ते बघून डॉल्फिनला येऊन तुझ्या थोबाडात हाणली होती. तेव्हा मी हसले होते आणि तू लाजला होतास. एक मिनिट ह्याच्यातलं मला काहीही आठवत नाही. असं काय करतोस? आठवती पहिली भेट. पहिल्या भेटीत तू मला बाटली नव्हती का दिली? ए, सॅनिटायझरची. हा 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 मग हा काय किती नालायक कायस बेशरम हलकट चला तुझा मुर्दा अगं, एक दोन का मारले? ते प्रोमो मध्ये तसंच दाखवलंय म्हणून. रिपीट दाखवला होता तो promo. बाई म्हणजे काय खेळणं वाटलं तुला? काय एसटीचं तिकीट आहे? प्रवास संपला दिलं फाडून फेकून? अरे एवढ्या सगळ्या बायकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना दगा देतोस? अरे एक स्त्री 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून नवस करते आणि तुझ्यासारखे पुरुष एकाच जन्मात 7 लपडी करतात. लाज वाटली पाहिजे तुला जरा लाज. माफ करा मला माफ करा. माझं चुकलं. मला माफ करा राधिका, शन्या, माया, मला माफ करा. आज या पिंकीनं माझे डोळे उघडलेत. मी तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जायला तयार आहे. तुम्ही तुमचं सुखानं जगा. मी जातोय. पण गॅरी तू एकटा कसा राहशील? मी एकटा कुठे? माझ्यासोबत राहणार ना. कोण? पिंकी. हा आता तिने माझे डोळे उघडलेत. आता मी आणि पिंकी लग्न करणार आणि आयुष्यभर सुखानं संसार करणार. राधिका अगं हे काही ठरलं नव्हतं. आणि आपण ठरू ना आता. काय चाललंय? खाऊ बाप्पा खाऊ. जाऊ दे मरू दे. आपण केक तरी घ्यावा खाऊ. तर तुमच्या समोर आम्ही सादर केलेलं आहे आमचं प्रहसन, आमची मालिका जिचं नाव होतं माझ्या नवऱ्याची पिंकी. बघूयात मग आता आज जे आपल्या बरोबर आहेत माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतले कलाकार, त्यांना हे प्रहसन ही मालिका कशी वाटलेली आहे. अभिजित, कशी वाटली आमची मालिका? अरे फॅन्टॅस्टिक. म्हणजे आम्ही सुद्धा स्वतःला असं कधी इमॅजिन केलं नव्हतं की गुरुनाथ कधी असाही दिसू शकेल किंवा पिंकी अशी दिसू शकेल किंवा माया अशी महामाया दिसू शकेल असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळे आउटस्टँडिंग आहेतच आणि दरवेळेला आता काय नवीन करणार याची एक आम्हाला उत्सुकता असते. त्यामुळे आज आमचेच कॅरेक्टर इतक्या छान पद्धतीने बघताना खूप मजा आली.
वा वा. राधिका, तू काय सांगशील, तुला कशी वाटली? खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि आता आम्ही सुद्धा प्रयत्न करू की आम्ही आमच्या मालिकेत थोडं थोडं मालवणी बोलायला सुरुवात करू. सौमित्र, तू पिंकी साकारलीस, आमची ही पिंकी तुला कशी वाटली? खूप मजा आली स्किट बघायला, कारण मुळात खूप रिलेटेबल पंचेस होते. प्रवीण डाळिंबकरला सुद्धा ही पटेल ह्याच्यावर तर मी संपलो होतो. आणि मुळात पुरुषाने स्त्री पात्र करणं हे तुम्ही लोकांनीच हिट केलेला प्रकार आहे टेलिव्हिजनवर स्पेशली. त्यामुळे पिंकी हा प्रकार सुद्धा लोकांना खूप आवडला आणि मला पण खूप मजा आली करायला. आणि स्किट मधली जी पिंकी होती आणि ती शेवटी गुरुनाथवरच येते, हा ट्रॅक मात्र तुम्हाला सुचू शकतो, तो काय आम्हाला सुचू शकत नाही. आणि स्पेशली म्हशीचा केलेला वापर ह्याला तर मी संपलो होतो, कारण ती साधारण 3 ते 4 वेळा रिपीट झाली स्किट मध्ये. त्यामुळे धमाल आली खूप बघायला. आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी स्किट, मजा आली. शनायाला मला विचारायचंय, आमची शनाया तुला कशी वाटली? मला श्रेयाताईंनी साकारलेली शनाया नेहमीच आवडते. मला आठवते आधी पण तिने एकदा शनाया साकारली होती आणि तेव्हा तिने रसिकाचं हसू कापी केलं होतं. आणि यावेळेला तिने शनाया इतकी गोंडस दाखवली की आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. वा वा. आणि मायाला मला विचारायचंय, आमची ही माया कशी वाटली तुला? म्हणजे हा, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देईनच, बट त्याआधी मला एक मेन्शन करायचं आहे की मी पहिल्यांदाच आले आहे चला हवा येऊ द्यामध्ये, आणि त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि स्किटमध्ये मेन्शन केल्याप्रमाणेच मी इथे सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवून आले आहे. सो छान वाटतंय एनिवेज. आणि येस, कमिंग टू युअर क्वेश्चन, माया म्हणजेच महामाया मला भयंकर क्यूट वाटली आहे. आणि तिने जे काही म्हणजे सागरदादाने जे काही कॅरेक्टर प्रेझेंट केलं ते मला फार आवडलं आहे. मी काही गोष्टी त्यातल्या कॉपी करणार आहे. वा वा, धन्यवाद. आणि मी तुम्हाला विनंती करणार आहे की पुढची प्रहसनं सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. मंडळी, सुरू झालेलं आहे चला हवा येऊ द्याचं नवं कोर पर्व, ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. 10 लेडीज एकमेकींच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत कॉमेडीच्या या युद्धासाठी. कालच्या भागात आपल्या समोर काही स्पर्धकांनी आपला परफॉर्मन्स सादर केलेला आहे. आता सुरुवात करूयात आजच्या स्पर्धेला. मंडळी, सासू सुनेचं नातं म्हटलं की विळी भोपळ्याचं नातं आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. चुंबकाची 2 विरुद्ध टोकं म्हणजे सासू सुना, ती एकत्र येणं शक्यच नाही. तर अशीच एक सासू सुनेची जोडी आता इथे येणार आहे. सुनबाईंचं नुकतंच लग्न झालंय, लग्नाचा हा दुसराच दिवस आहे. बघूयात मग आता हा दिवस किती गोड असणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मोनालिसा बागल, स्नेहल शिदम आणि योगेश शिरसाट यांचं. बाई बाई बाई, काय म्हणावं आजकालच्या पोरी ना, जरा म्हणून संस्कार नाहीये. सूर्य कधीचाच उगवलाय, पण ही बाई नाहीच. आमच्या नशिबी ना हा मंगळ चालाय, पडली असेल अजून नेपच्यून अंतरुणात पडून. आता कधी उठणार आणि कधी काम होणार काय माहिती बाबा. मला भरलं तुझं बारग, मी तुझा उमेदवार, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय. आमदार पडला, नुसता पडला आणि डिपॉझिट जप्त झाले. काय चाललंय काय? हा अगं मम्मी, आमदार झाल्यासारखं वाटत होतं मला. जास्त हिच्या मागं पुढे करू नकोस, नाही तर तुला कामगार झाल्यासारखं वाटत. हो बाई, सूर्य कधीचाच उगवला, तुम्ही कधी उठणार होता? हा, सूर्याच्या आधी उठता येत नाही का तुला? सूर्याच्या आधी उठायला मी काय कोंबडा आहे वय? आणि तसं पण तो आधी झोपला होता म्हणजे तो आधीच उठणार ना. ये बरोबर. बघ बघ कशी बोलती ती. आता ठीक आहे ना, नवीन आहे ना, ती समजून घे ना, शिका ना हळूहळू. म्हणून काय झालं, आमचा पण कधीतरी पहिला दिवस होता व्हायरलचा, म्हणून काय झालं? हा, आम्ही पण किती कष्ट केले. अजून त्याच्यावरच चालू दे तुझं. काय चाललंय, शिकन ना ती हळूहळू. मला पण तेच म्हणायचंय. हा, सकाळ जरना चहाचा गोट घेतलेला नाही मी. जमणार आहे का तुझ्या बायकोला चहा ठेवायला? ठेवते, निदान तो पीत असताना तरी शांत बसा. काय म्हणली ही? काय नाही म्हटली, तुझ्यासाठी फक्कड चहा करते. तू बैस नाही, तू बैस मम्मी, बैस तू. मस्त चहा कर. कसं बोलतात त्या मला बघितलं ना. ती अशीच बोलते, तू नको टेन्शन घेऊ. सासूबाई, गाळणी सापडत नाहीये. गाळणी सापडत कुठे?
तिला पाय फुटले असतील, बाहेर गेली असेल ते. जा बघ, जा शोध जा. प्रत्येक गोष्टीत आडवा बोलायची गरजच आहे का? नाही सापडत तर सांग ना कुठे गाळली. तिच्या आई बापान तिला चहा करायला शिकवला नाही का? आणि आपल्याच घरातली गाळणी बरं नाही सापडत. अगं आई तुझं आयुष्य गेलं, तुला नाही सापडली कधी गाळली? माझ्या बापाला बिना गाळलेला चहा दिला आयुष्यभर. इथं त्यांना पत्तीची मिशी यायची अशी. तू तर आता बायकोची कड ओढणारच रे. हे झालं का ग चहा? झाला. मम्मी खुश झाली पाहिजे. मम्मी एकदम मस्त गेलाय ना. आला चहा, आला मम्मीला चहा. काय कौतुक. हा ना. घे 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 घे. अरे बडशेप टाकली नाही याच्यात, एवढी तर बिंडो काही घ्या. मुद्दाम तिने टाकली मुद्दाम. तुला अपचनाचा त्रास आहे ना म्हणून बडीशेप टाकली. बडीशेपनी पचन चांगलं होतं ना. तसंच आहे. तसं पण चहा पिल्यानंतर तुम्ही बडीशेप खाताच की नाही, म्हणून मी म्हंटल की तुमचा त्रास कमी व्हावा म्हणून मी आधीच घातली. याला म्हणतात बोक्याला मांजराची साक्ष. ते पाहणाऱ्याला समजतच असेल की कोण बोके आहे ते. अरे तू काय माझ्या तोंडाकडे बघत बसलाय? तुझ्या तोंडासमोर मला बोका म्हणते ही. तुला तुला तर काय चल नाश्त्याचा बघ माझ्या मम्मीच्या. माझी मम्मी भुकेली झाली, अर्धा घंटा झाला काही खाल्लं नाही तिने. काहीतरी खायला करते नाश्ता मस्त पैकी. करते करते म्हटली ती. वा वा वा. करते ती. तू लईच किचन मध्ये जायला लागला रे. हं? याच्या आधी तर फक्त हात धुवायला आणि पाणी प्यायलाच येत होता. साखरेचा डबा कोणता हे पण माहित नव्हतं तुला. याच्या आधी किचन मध्ये तुम्ही असायचा ना, त्यामुळे तुमच्यातनं आणि साखरेच्या बरणीतला फरक समजत नसेल त्यांना. भया बघ 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 कशी जी फुटली तुझ्या बायकोला ती. अगं तू जरा गप्प बस ना. अगं तिला ती नवीन आहे ना, तिला स्वयंपाक घरातलं काही माहित नाही म्हणून चाललो मी मदतीला थोडीशी. आम्हीच बोलत राहतो नुसतं आम्हीच बोलतो. इकडे बघ. रडायला काय झालं तुला? आईची आठवण येते, मग वडिलांची, मग भावाची, मग बॉयफ्रेंड एखादा. कांदा चिरते दिसत नाही का? कांदा चिरते तुझ्या डोळ्यात पाणी. मी तुझ्यासाठी हेल्मेट घेऊन येतो. असं हेल्मेट घालायचं काच बंद, पाणी देणार नाही डोळ्यात. वा वा वा. काय कौतुक चाललंय बायकोच. पिपी किट घालून मना करावं स्वयंपाक तिने. आणि तू पण तिथंच राहा बायकोचा बैल. मम्मी अगं असं काय बोलते मम्मी? अगं तिला सवय नाही ना स्वयंपाक घरातली म्हणून थोडं मदत करायला जात होतो. बाकी काय? आमच्या वेळी नव्हतं बाई असलं. लग्न झालं ना त्याच्यानंतर 5 वर्षांनी भेटला होता नवरा. कसा भेटणार? दरोडेखोर होते ना ते, आणि लग्नाच्या 3.5 फेऱ्यालाच पोलिसांनी येऊन उचलून नेलं त्यांना. तिला माहिती आहे सगळं. म्हणजे 3.5 फेरे तुझ्या पप्पाचे झाले, त्याच्यानंतर पोलीस जॉईन झाला हाताला धरून. पुढचे 3.5 फेरे पोलिसासोबत झाले. तुला कन्फ्युजन की तुझं लग्न पोलिसासोबत झालंय का दरोडेखोरासोबत आहे? तू नको सांगू मला. हा जरा बापासारखा झाला असता ना तर कर्तृत्वान तरी झाला असतास. बाप दरोडेखोर आणि कुत्र्याला भीतय. बरं आहे ते, निदान तुमच्यासारखं खोटं तरी बोलत नाही. खोटं बोलून लग्न जुळवलंय माझं तुम्ही. भया मी काय खोटं बोलली? काय म्हणाला होता तो लग्नाच्या आधी? मुलाचं मोठं हॉटेल आहे. मोठं नाही पण निदान लहान तरी हॉटेल आहेच त्याचं. लहान सोडा, साधी भुर्जी पावची गाडी आहे त्यांची. असू दे, त्या गाड्यावरच त्याच्या बापाचं करिअर झालंय. म्हणजे बुर्जीपावच्या गाड्यावर 2 गुंड आले होते. त्यांनी बुर्जीपाव खाल्ला आणि तसेच चालले होते. मग आमच्या त्यांना म्हणले, ए पैसा निकाल बुर्जीपाव का. ते ऐकलंच नाही. त्यांनी मुस्काटीच लगावून दिली ना त्यांच्या. मग हे काय ऐकतात काय? बोले ऐसा नाही रे, पैसा निकाला भी पैसा निकाल. पाहिलं का आमचं 1.5 फुट्या? झारा घेतला आणि डोक्यातच घातला ना त्यांच्या. भुर्जीपावच्या गाड्यावर झाऱ्या असतो. कढई पण होती ती पण घातली डोक्यात. आणि त्याचा झाला ना खून बाई आणि हे झाले दरोडेखोर. वा मम्मी, वास्तविक पाहता स्टोरी वास्तवची नाही वाटत का तुला? असू दे तू का बस. तुझ्या बायकोला सांग काहीतरी खायला करून घालायला. इथं पोटात कावळे ओरडतात माझ्या. करते. त्या कावळ्यांची काव ना आता मलाही सहन होत नाहीये. काय करू स्वयंपाक? तुला जे येतं ते कर. मग काय मजा आहे? नाही म्हणजे मला खाताना मजा आली पाहिजे ना.
माझ्या आवडत्या नारळाच्या दुधातल्या शेवया कर. ही तर डोक्याला लावायला नारळाचं तेल परवडत नाही म्हणून गोडे तेल लावतात. आणि काय पाहिजे म्हणे तर नारळाच्या दुधातल्या शेवया. बघ बघ कशी बोलते. मम्मी मी काय म्हणतो मम्मी, अगं तुला नारळाच्या दुधातल्या शेवया कशाला पाहिजे? हा, त्या अभिजित राजेला जमलं नाही तर हिला जमणार आहे का? त्यानं जमलं नाही ना म्हणून आसावरीने केल्या होत्या, मग हिला करायला काय हरकत आहे? तेच सांगतेय मी. ती रेसिपी शुभ्राने नव्हे आसावरीने केली होती. आसावरी कोण आहे? सासू आहे ना. ह्या घरची सासू कोण? मी. म्हणजे ह्या घरातील आसावरी कोण? हा सॉरी मी. मग नारळातील दुधाच्या शेवया कोण करणार? मी करणार. जा करा मग. कर पटकन. मला उगा बोलण्यात गुंतवू नका तुम्ही. तुला येत नाही ते सांग ना. पण आई तुला कधीपासून नारळाची शेवया आवडायला लागल्या? तुला तर ते शेपूचे गुलाबजामुन आवडतं ना, काळ्या रश्यातले. त्याला व्हेज मंचुरियन म्हणतात रे. मंचुरियन खाऊन खाऊन पोरगा आणि आई मंचुरियन सारखेच दिसायला लागले. आणि तू मोठी हक्का नूडल्स झालीस ग. ऐका ना चायनीज जोकवर पण बंदी आहे सध्या. पुढे चला, पुढचं तू गप्प बस. तुझ्यासाठी एवढे रव्याचे लाडू केले होते, विसरलास ना? नाही कसा विसरत नाही. वर्षभर ते लाडू विसरत नाही. मीच काय गल्लीत कोणी विसरत नाही. ते लाडू घेऊन आम्ही क्रिकेट खेळतो, बॅट काय स्टंप सुद्धा मोडतो. मग त्या रव्याच्या लाडानं आम्ही घरात खेळ ठोकतो, तरी लाडू जसाच्या तसाच. तुला माझे चुकच दिसतात ना? नाही काय? हिच्या बापाने काय करून ठेवले ते नाही दिसत तुला? काय काय केलंय माझ्या बापानं? काय केलं? हा, अंधनात दिलेली एक पण गोष्ट धडाची नाहीये. हा, हिच्या बापाने काय दिले होते ते धान्याच्या कोटी. हा, त्याच्यावर लिहिलंय 20 लिटर म्हणून. लिटर मध्ये साठवतो का आपण धान्य? सासूबाई ती कोटी नाहीये धान्य ठेवायची. वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन. म्हणजे आई वॉशिंग मशीन म्हणजे त्याच्यात कपडे धुते. बया, आता त्याच्यात जाऊन कपडे धुवायचे आणि मग खंगाळीचे कुठे? मम्मी तू जर त्याच्यात बसली तर तुला काढायला क्रेन आणावं लागेल. बापरे. त्याच्यात नसतं बसायचं, त्याच्यात फक्त कपडे टाकायचे, ते आपण स्वतःच असे खंगळून घेते. मशीनच सगळी काम करणार का? मग हिला कशाला घेऊन आलंय? मशीनशीच लग्न करायचं ना. त्या मशिनीने तुमचे टोमणे ऐकले नसते ना आणि तुमच्या मुलाचा खोळंबा झाला असता. बघ 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 कशी बोलते ती चुरू चुरू. तू समजून घे ना, तू का बसणं जरा. गप्प बस. अगं पद्धत असते अशी काही काही वस्तू द्यायची. कसली पद्धत आणि कसलं काय? ते घड्या दिलंय ना, त्याच्यामध्ये कालपासून 7 वाजलेत. मग शेल टाकायचे ना त्याच्यात. तुझ्या बापाने नाही दिले का त्याच्या सोबत शेल? हा, ते एवढं मोठं कपाट दिलंय, त्याच्या खाचच उघडत नाहीये. चावी विसरलीये त्याची. असं का? मुद्दाम करतेस ना हे सगळं? मला काही कळत नाहीये का? मुद्दाम करते ही सगळं. किती बोलती? हा, नवीन आहे ना ती, नवीन आत्ता झाली ना ती घरात. बया, आमच्या वेळी नव्हतं बाई असलं. अरे रिकाम्या हाताने आली ती घरात. माझ्या पप्पानी माझ्या लग्नाच्या वेळी एक मोठी गाडी आणि 5 तोळं सोनं दिलं होतं. तुमच्यासारखी उजवायची म्हटल्यावरती तेवढं तर द्यावंच लागेल ना. आणि आता तुमच्यासारखी सून केली असती आणि तुम्हाला जर नाच झाली असती तर निदान हेलिकॉप्टर तर तुम्हाला द्यावंच लागलं असतं. आणि माझ्या बापाला माहित होतं हा नाही तर दुसरा कोणीतरी मिळेलच. आणि आता जरी मी इथून गेली ना तरी 3 रेडी आहेत माझ्यासाठी. काय सांगतेस? लग्नासाठी. कशाला नको तू काहीच बोलू नको. तुम्ही काही बोलू नका, आपलं आपलं काम करा तुम्ही. आमच्या वेळी नव्हतं बाई असं. सासूला उलटून बोलायची सोय नव्हती आणि ही बघ कशी चुरू चुरू बोलते मला. तू गप्प बस. तू तरी कशाला वाद घालती काय? मी वाद घालते का? हा, मी वाद घालते? आम्ही रस्त्याने चाललो ना तर डोळे असे जमिनीलाच होते. कधी वरमान करून बघितलं नाही आम्ही. चपलीचा अंगठा तुटला म्हटल्यावरती माणूस खालीच बघेल ना, नाही तर तोंडावर पडले असता. म्हणून खाली बघून चालायचं तुम्ही. तसं मग मी काय, तू रस्त्याने चालायला लागले की आपोआप लॉकडाऊन व्हायचं. लोक गायब. मग तू कोणाशी मांडणार? कोणाची हिंमत होती का तुला काही बोलायची? तुझी लय हिंमत होते रे माझ्याशी बोलायची. हा, जा सांग तुझ्या बायकोला माझ्यासाठी खायला काहीतरी कर, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई दुसरी कोण नाही. हे बरोबर बोलली. सांगतो तिला लगेच सांगतो, हे काहीतरी चवदार कर माझ्या मम्मासाठी खायला, काहीतरी चवदार कर. मला जे येतं ना मी तेच करणार. बिंदास, जे पाहिजे ते कर. त्यांना सांगून ठेवा हा, त्या सारखा जर माझा असाच अपमान करत राहतील ना तर मी ऐकून घेणार नाही. मी सुद्धा कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. ओके? काय सांगतेस? अरे बापरे. काय रे? काय म्हणती? कसला बेल्ट? तो कुत्र्याच्या गळ्यात असतो तोच ना? नाही ती म्हणते कराट्यात ब्लॅक बेल्ट, तिला कराटे येतात येतात ना?
मग आधी करायला सांग, मी खाते आणि मग सांगते कसे झालेत ते. पण ते खायची नाही, खायची गोष्ट आहे, तुला नाही कळणार ती. काय डोक्यावर पडल्यात का या? हा मी डोक्यावरच पडले. नाही निदान डोक्यावर पडायला माझ्याकडे डोकं तरी आहे, तुझ्यासारखी नाही बेअक्कल. हो, माझी अक्कल काढायची गरज नाही या. अर्धी लाकडं स्मशानात गेलीत तरी म्हातारीचा तोरा काही कमी होईना. ते म्हातारी कोणाला म्हणतेस ग तू? म्हातारी तुझं अख्खं खानदान म्हातार. माझ्या खानदानावर जायची गरज तुझ्या नाही. खानदानावर जाणारच मी नाही. अरे तू हा, मर. आई, काय आहे मम्मी, काय चाललं तुमचं? अरे आत्ता आली ना ती घरात, लगेच असं भांडायची गरज आहे का? मुद्दाम करते ना तुम्ही सगळं. माझी सासू पण माझ्याशी अशीच वागली होती. माझा पण पहिलाच दिवस होता ना, आणि तिने माझी परीक्षाच घेतली होती. मग मी हिची परीक्षा नको का घ्यायला? हिचा बदला नको घ्यायला? अच्छा, बदला म्हणून तुझं हे चाललं सगळं. म्हणजे तुझी सासू तुझ्याशी असं वागली म्हणून तुला हिच्याशी असं वागायचं, मग ही हिच्या सुनेशी असं वागणार, असंच चालू द्या. ही साखळी मोडूच नका कधी. अगं आई जरा विचार कर, माझी बहीण, तुझी एक लेक, ती पण कोणाची तरी सून आहे. तिची सासू जर तिच्याशी असं वागलं तुला चालणार आहे का? जरा सासू आणि सून, आई आणि मुलीसारखं प्रेमानं नाही राहू शकत का? आणि हे तुझ्यासाठीच नाही, तुझ्यासाठी पण आहे. ही तुझ्याशी जसं वागली तसं तू तुझ्या सुनेशी वागशील. अरे थांबवा हे सगळं, जरा प्रेमाने वागा. नाही माझं चुकलं, मला माफ करा. हे सासू होता होता मला पण एक पोरगी आहे हे विसरूनच गेले होते मी. पोरी, आजपासून तू माझी सून नाही, पोरगी आहेस. मला माफ करा सासूबाई, मी पण तुम्हाला नाही नाही तसं बोलली ना. पण यावरती एक चहा झालाच पाहिजे. हा आत्ता करून आणते मी. मम्मी बाई सोडची, किती सुपाऱ्या खाती? सुपाऱ्या बंद आहे सध्या लॉकडाऊन मुळे. अरे हा काय चाय आहे का? हा पावसाचं पाणी तरी बरं असतं, इथं पन्हाळी खाली धरला होतास की काय? या बाईनी कशा कशाची चव घेतली काय माहिती. तू मला नको सांगू सवयचं, कळलं ना? या घरच्या आणलंय इथे फक्त पाणी बघून मला सांग, मला सगळं चहा करता येत नाही आणि आणलं हिने करून इथे मला असं माझ्या डोक्याला ताप आहे. आता मी येणार आहे सौमित्रकडे. खर तर सौमित्र आतापर्यंत हिट होताच, पण गेल्या काही आठवड्यात त्याचा जो एक नवीन अवतार सगळ्यांनी बघितला, त्यामुळे सौमित्रची घराघरात चर्चा सुरू झालेली आहे. खर तर गुलाबी गालांचा होता, घाऱ्या डोळ्यांचा होता, तो डायरेक्ट आता पिंकीच झाला. आणि ही पिंकी सगळ्यांना खूप आवडलेली आहे. सौमित्र, तुला काय प्रतिक्रिया आल्या सगळ्या प्रेक्षकांच्या आणि विशेष करून घरातल्यांच्या, बायकोच्या वगैरे? छान आल्या प्रतिक्रिया. मुळात सगळ्यांनी पहिले मला हेच सांगितलं की तुला हवा येऊद्यामध्ये स्त्री भूमिका करता आली नाही म्हणून इथे तू हाऊस भागवलीस का स्वतःची. आणि घरी मला मुलीने पण पहिल्यांदा ओळखलं नाही. व्हिडिओ कॉल केल्यामुळे तिला कल्पना होती, पण जेव्हा तिने टेलिव्हिजनवर पाहायला ते सुरुवात केली तेव्हा तिला मजा आली. पण त्याच्यानंतर जेव्हा ती, आणि तेव्हा टीव्हीवर सुरू असताना सुद्धा ती सतत सांगायची सगळ्यांना, ही पिंकी नाही आहे, हा माझा बाबा आहे. त्यामुळे तिला ते पूर्ण डोक्यात ठसलं होतं. तिला माहिती होतं की आपला बाबा काहीतरी एक ऍक्टिंग करतोय, त्यामुळे ते एक क्लिअर आहे तिच्या डोक्यात. पण खूप मजा आली मला स्त्री भूमिका करताना, कारण खरंच आपलं पण ठरलं होतं, तुझी इच्छा होती की मी एकदा शेवंता बनून यावं. सो एक अपूर्वा नेमळेकर, अनिता दाते आणि श्वेता मेहेंदळे ह्यांचं एक मिक्सचर घेऊन मी जे काय फिरत होतो तिघींचं, तर खूप गंमत आली. आणि सेटवर पण खूप गमती जमती करता आल्या आम्हाला. सगळेजण खुश होते एक चौथी स्त्री आल्यामुळे. आमचे साऊंड दादा सुद्धा खूप खुश झाले होते. सगळे खूप खुश होते एक पिंकीला घेऊन. पण आम्ही हवा येऊद्याच्या सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये अद्वैत दादरकर तुला अशा एका व्यक्तिरेखेत आणणार होतो, स्त्री भूमिकेत. तू आमचं ऐकलं नाहीस. मग तो प्लॅन कुठपर्यंत गेलाय तुझ्या लक्षात आलंय का आता? अरे पण मुळात तेव्हा कंटिन्युटी होती दाढीची, त्यामुळे आता सीनच तसे क्रिएट केले. प्रॉपर दाढी काढण्याचा आम्ही सीन केला आणि मग तसा तो गेटअप घेऊन करता आलं. म्हणजे तेव्हा उलट मला करायचंच होतं. मग आता मला हेच विचारायचं की ही जी पिंकी आहे, जी सगळ्यांना इतकी आवडलेली आहे, ती पिंकी आता परत परत आम्हाला बघायला मिळणार आहे का? हो, पिंकी परत येणार आहे, पण आता जरा वेगळ्या पद्धतीने येणार आहे. कारण गुरुनाथला मुळात संशय आलेला आहे आणि मायाला तर कन्फर्म कळलंय की हा सौमित्र आहे. ती गंमत आहे रिव्हिलेशनची थोडक्यात, की पिंकीला कसं पकडलं जातं थोडक्यात.
पण त्याची गंमत आहे, त्याच्यात आधी ह्यांच्या घरात लॉक होतो आणि त्यामुळे राधिका, आनंद, जेनी कसे त्याला सोडवायचा प्रयत्न करतात, असा सगळा एक खूप धमाल प्रकार आहे 3-4 एपिसोडचा. सो पिंकीचं रिव्हिलेशन म्हणजे सौमित्र म्हणून तो उघडकीस येणं, हे सगळं नाट्य आता तुम्हाला बघायला मिळणार आहे पिंकीचं. त्यामुळे ती एक धमाल आहेच. आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट पुन्हा पिंकी बघायला मिळणार की नाही ह्याच्यापेक्षा एक पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटतं आता कथानकात येणार ती म्हणजे या निमित्ताने शनाया आणि सौमित्रची या माध्यमातून मैत्री होते. हा ग्राफ आहे म्हणजे ते पिंकीचं रिव्हिलेशन हा गुरुचा जरी विजय असला तरी एक सौमित्र आणि शनाया या 2 क्रॅक पात्रांची मैत्री होणं ही खूप गोष्टीत छान काहीतरी एक ग्राफ देईल आणि त्या गोष्टीला अजून एक वळण देईल असं मला वाटतं. ती गंमत आहेच. वा वा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर मी येणार आहे मायाकडे. खरं तर शनायानी सगळ्यांना वेड लावलं होतं आणि त्यानंतर मायानी वेड लावलं अभिजित खांडकेकरला म्हणजे गुरुला. आणि आता माया सुद्धा अभिजितच्या या मायाजालात फसत चाललेली आहे. काय सांगशील? तर म्हणजे सुरुवातीला असं होतं की माया गुरुनाथच्या प्रेमात वगैरे पडत नाही. तो तिला खूप काही काही करून इम्प्रेस करायला ट्राय करत असतो आणि गुरुनाथला खूप काही करायला लागलं तिला इम्प्रेस करायला. बट माया बिंग ॲम्बिशियस आणि ती खूप करिअर ओरिएंटेड आहे आणि गुरुनाथ सुद्धा काहीसा तसाच आहे आणि त्याचं हे नेचर तिला भावलं आणि फायनली ती गुरुनाथच्या प्रेमात पडली. गुरुनाथने छान मॅनेज केलं तिला स्वतःच्या प्रेमाच्या मायाजालमध्ये अडकवायला आणि फायनली ते झालंय. सो नाव शी इज इन लव्ह विथ गुरुनाथ. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, या आठवड्यातली गंमत तर इथे संपतीये, पण आपण भेटणार आहोत लगेच पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात.